बीसीजीआयनं जपानी औषध कंपनी टाकेडाच्या क्युडेंगा या डेंग्यू लसीला भारतात वापराकरता मंजुरी दिली आहे। ही भारतातील डेंग्यूसाठी मंजूर झालेली पहिली लस ठरलेली आहे। ही लस 4 ते 60 वर्ष वयोगटातल्या व्यक्तींना देता येणार असून 3 महिन्यांच्या अंतराने 2 डोस द्यावे लागणार आहेत। विशेष म्हणजे लस घेण्यापूर्वी व्यक्तीला डेंग्यू झाला होता की नाही यासाठी कोणतीही पूर्वचाचणी करण्याची गरज नाही। ही लस डेंग्यूच्या 4ही सिरोटाइप्स विरुद्ध संरक्षण देण्याकरता विकसित करण्यात आलेली आहे। कंपनीच्या माहितीनुसार लसीमुळे डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होणार आहे। पण ही लस भारतात सर्वसामान्यांकरता 2027च्या पहिल्या 6 उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे। पालिका मुख्यालयाच्या उपाहारगृहामध्ये अक्षम्य हलगर्जीपणा आढळून आलेला आहे। मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहात अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। का तर ताकाच्या ग्लासमध्ये चक्क माशी आढळून आलेली आहे, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येतोय। तर कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा सापडल्याचा प्रकार सुद्धा समोर आलाय। उपाहारगृहामध्ये अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याच्या तक्रारी आहेत आणि निष्काळजीपणामुळे हजारो लोकांच्या आरोग्याशी खेळ होतोय असा आरोप केला जातोय। नवी मुंबईतल्या गर्भवती सोनम डोंगरेच्या मृत्यू प्रकरणात अहवाल समोर आलाय। सोनमचा मृत्यू चुकीच्या औषधामुळे झाला नसल्याचं या अहवालामध्ये सांगण्यात आलंय। सोनमचा मृत्यू ॲलर्जी आणि उलट्या झाल्यामुळे झाला असं अहवालात म्हटलंय। ते कोलॅप्स झाल्यानंतर त्यांना ऑक्सिजन देण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना ओमेट झाला आणि त्यांनी ते ओमेट ॲक्च्युली बाहेर फ्लश करायला पाहिजे होतं। ते त्यांनी म्हणजे भीतीपोटी बोला किंवा कशाने ते गिळून गेलं आणि ते त्यांच्या लंग्समध्ये गेलं। त्याचा इफेक्ट असा झाला की त्यांचे लंग्स डिॲक्टिवेट झाले, त्याच्यामुळे आणि इमर्जन्सी सिच्युएशन झाली आणि मग त्यांचा असा मृत्यू झालेला आहे। याच्यात कुठल्याही डॉक्टरचा किंवा इंजेक्शनचा काहीही दोष नाही आहे। पण गर्भवती सोनम डोंगरे मृत्यू प्रकरणाचा हा अहवाल एकतर्फी आहे असा आरोप सोनम डोंगरेच्या पतीने केलेला आहे। त्यांनी जो पण चौकशी अहवाल वगैरे सादर केलेला आहे त्यांना पूर्णपणे मी असहमत आहे, कारण की त्यांनी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले की माझ्या वाईफचं हायपर टेन्शनमुळे किंवा अशा याच्यामुळे त्यांचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। पण हायपर टेन्शन जर झालं असतं तर ती अशीच ही झाली असती ना, आकस्मिक निधन झालं असतं ना। ते इंजेक्शन ज्यावेळेस दिलं त्यानंतरच सगळ्या रिॲक्शन झालेल्या आहेत या गोष्टीमध्ये। कुठेतरी हे लोक स्वतःच्या चुका लपवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी करत आहेत किंवा काहीतरी यांचं म्हणणं हे सगळं हे म्हणून ते लोक दाखवण्यासाठी इथं वेगळंच काहीतरी सांगता येते। आपल्या माणसांना वाचवण्यासाठी चौकशी समितीत कसं पांघरून घालायचं, म्हणजे रिचा मिश्रा आज जी जिवंत आहे, चौकशी समितीचे सदस्य त्यांच्याकडे जाऊन काही स्टेटमेंट घेतलं आहे नाही। रिचा मिश्रा यांचे पती यांचं स्टेटमेंट घेतलं आहे नाही। करण डोंगरे माझ्यासोबत आहेत। ही पहिली चौकशी समिती मी बघतोय की ज्याच्यामध्ये फक्त औषधं कुठली घेतली आणि डॉक्टरांना विचारलं जाते। ज्यांचा घरातला माणूस गेला आहे त्यांची साधी चौकशी समिती चौकशी पण होत नाही।